तर शिवरायांच्याच पदस्पर्शाने आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही राहतो. माझं गाव आंबडोशी आणि आम्ही आम्ही जवळजवळ आमची 27-28 जणांची टीम आहे. येणाऱ्या पर्यटकांना, येणाऱ्या शिवभक्तांना रायगड काय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, शंभूराजे यांच्याबद्दल काही ज्या गोष्टी आहेत, जे माहिती आहे आमच्याकडे ती त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवतो. आणि रायगड महाराजांनी राजधानीच म्हणून का निवडली, तर रायगडच्या चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि रायगड सर्वात उंच ठिकाण आहे आणि इथं शत्रू येणं अशक्य होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी रायगड ही राजधानीची निवड केली आणि रायगडवर म्हणजे महाराज छत्रपती झाले. शिवरायांचा शिवराज्याभिषेक रायगड किल्ल्यावर पार झाला आणि अत्यंत जे दुःखात रायगडने जे पाहायला नाही पाहिजे ते पाहिलं, म्हणजे दिवस शिवाजी महाराजांचं निधनसुद्धा रायगड किल्ल्यावर झालं आणि तिथेच राजांची छत्रपती शिवरायांची समाधी आहे. हेच मोठं भाग्यवान समजतो आम्ही. जय जिजाऊ, जय शिवराय. बघा तर मित्रांनो, जेवढी तळमळ एवढं दिवसभर बोलल्यानंतर त्यांच्यात आहे. आता त्यांनी मला स्वतःहून आवाज देऊन थांबवलं आणि या प्रवासाबद्दल 2 मिनिट विचारलं. ही कळवळ, ही चिंता आणि ही महाराजांबद्दलचं प्रेम आपल्या प्रत्येका मनामध्ये असावं, यासाठी त्यांच्या मनात त्यांनी किती पेरलं हे तुम्ही पाहिलं. तेव्हा दादा, तुमच्या कार्याला, शिवकार्याला आमचा जय जिजाऊ.